काय झालं मिस्टर परांजपे? आमच्या घराचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुम्ही आधी बसा. तसं बसा, आपण बसून शांतपणे बोलूया. हा तर माझा डबा आहे ना? हो, हा तुमचा डबा आहे आणि ह्या डब्यामुळेच मला कळलं की तुम्ही मला किती परक समजतात. म्हणजे तुमच्या वहिनी भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं मला तुम्ही आर्थिक अडचणीत आहात. तुम्ही पार्ट टाइम जॉब शोधताय, बरोबर? हो. हा तुमचा डबा मी तुमच्या वहिनींकडून मुद्दाम घेऊन आलो, कारण मला खात्री आहे तुम्ही काहीही खाल्लेलं नसेल. सो तुम्ही आधी प्लीज जेवून घ्या. नाही नाही नाही, खरंच मला आता भूक नाहीये. कशी भूक लागेल ना? डोक्यात एवढे सगळे विचार असताना, इतके प्रॉब्लेम्स आसपास असताना कशी भूक लागू शकते? कसं आहे ना नेहाजी, आपली माणसं आपल्याला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायला मदत करतात. माझ्याकडे एक असा उपाय ज्यामुळे तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि माझाही. तुमचा प्रॉब्लेम? तुम्हाला कामाची गरज आहे आणि मला कामात मदत करणाऱ्या कोणाची तरी गरज आहे. फार नाही, एक 3-4 तासांचंच काम असेल आणि मी त्या कामाचे तुम्हाला व्यवस्थित पैसेही देईन. तुम्ही तुमचं ऑफिसचं हे सगळं काम सांभाळून ते काम करू शकता. बघा, म्हणजे तुम्हाला मान्य असेल तर आपण आज उद्याकडेच कामाला सुरुवात करूया. मी तुम्हाला ऍडव्हान्स देऊ शकतो आता हवं असेल तर. नाही, मला ऍडव्हान्स नको. आधी मी काम करायला सुरुवात करते, बघू कितपत जमते मला आणि मग आपण ठरवू. हरकत नाही, पण माझी खात्री आहे की तुम्हाला ते काम नक्की जमेल. आपण माझ्या ऑफिसला बसून काम करत जाऊया. मिस्टर परांजपे, थँक्यू सो मच. आपण इथे जास्त वेळ बसू शकत नाही, लंच ब्रेक संपत आलाय ना. आपण निघायचं? हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. तुम्ही प्लीज जा तुमच्या कामाला. मी फक्त हेच सांगायला इथे आलो होतो. आणि हो, बाय द वे, माझं ह्या एरियामध्येच काम आहे. म्हणजे तुमचं ऑफिस सुटलं की आपण एकत्र जाऊ शकतो. म्हणजे मला माझ्या कामाचं स्वरूप तुम्हाला समजावून सांगता येईल. चालेल, मी ऑफिस सुटल्यावर फोन करते तुम्हाला. येते. हो. हॅलो मिस्टर परांजपे. हो, मी निघतेच आहे. तुम्ही ऑफिस बाहेरच आहात? हो, मी आली 5 मिनिटात आली. नेहा, तू निघालीस? हो ग, मी निघते. ऐक ना, जायच्या आधी एकदा यशशी बोलून जा ना. आज सकाळी तू उगाच बोललीस ग त्याला. तुला माहितीये, दिवसभर अपसेट होता बिचारा. हो ग, मला पण असं वाटतं मी त्याला उगाच बोलले, पण मी बोलते त्याच्याशी नंतर. मी निघू आता? ऐक ना, एक 5 मिनिटं थांब, मी पण निघतेच आहे. ते परांजपे वकील थांबलेत, मला जावं लागेल. बरं, बाय बाय. शिवाली, हा, नेहा गेली? हो, आता जस्ट गेली ती. ते परांजपे वकील आहेत ना, ते थांबले होते बाहेर तिच्यासाठी, तर ती घाईघाईत निघून गेली. यश, मला पण खूप उशीर होतोय, मी जाते. हा, बाय. चला. अरे वा वा वा, अलभ्य लाभ, अत्यानंद झालेला आहे. नेहा कामतजी घरी गेलेले आहेत, सगळे गेलेले आहेत, तरी सुद्धा माझा मित्र इथे माझ्या समोर आहे. याचा अर्थ आज तरी घरी माझ्या सोबत माझा मित्र येईल अशी आशा करायला काही हरकत नाही. चला सर. काय वागणं आहे काय? नाही नाही, काही चुकीचं नाही वागलोय मी. मी फक्त म्हणालो अलभ्य लाभ, चांगला शब्द आहे. तुला नाही रे, त्या नेहाला बोलतो. ओ हो, सॉरी, जरा माझा गैरसमज झाला. मी विसरलोच होतो की तू माझ्याविषयी कधीतरी काहीतरी बोलू शकशील. तू कायम त्या नेहा कामत विषयीच बोलत असतोस ना, बरोबर आहे? काय केलं त्यांनी? अरे, आज सकाळी चुकून पाणी सांडलं माझ्या हातून, तर केवढं बोलली ती मला, चिडली माझ्यावर. चिडली? म्हणजे असं पाणी सांडू शकतं यार? तिच्या पर्सवर थोडं सांडलं, थोडी एक 50 रुपयाची नोट ओली झाली, तर केवढं बोलली ती मला. म्हणजे माणूस रागाच्या भरात बोलतो, पण नंतर येऊन सॉरी पण बोलून जातो. सॉरी नाही, काय नाही, म्हणजे बघितलं नाही, मला विचारलं नाही. आज मी जेवलो नाही, माहिती.
काय पडली नाही तिला यार, ती निघून गेली त्या परांजपे बरोबर. वास कसला येतो रे? कसला वास येतोय? काहीतरी जळतंय रे. झाली सुरुवात. बरं ऐक, मी तुला एकच प्रश्न विचारतो, तुला राग नेमका कसला आलाय? ती तुझ्यावरती रागवली याचा का ती परांजपे बरोबर गेली याचा? परांजपे बरोबर गेली याच्यासाठी कशाला चिडीन मी तिच्यावर? ती रागवली माझ्यावर, बोलली मला काय एवढं, म्हणून चिडलोय मी. हे खरंय की ती बोलली म्हणूनच तू रागवलायस? खरं सांग. ए, समीर, तुला जन्म कोण नाहीये ना? नाही म्हणजे दिसेल अशा ठिकाणी नाही हो. मग देऊ एक छोटीशी, आयुष्यभर काळं निळं राहील अशी इथे. परांजपे ए ड्रायव्हर. दोन तास उभं केलं मला इथे फोनची वाट बघत. 2 तास उभं ठेवलं मला इथे. ठेवा फोन. अरे नेहाजी. सॉरी मिस्टर परांजपे, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. नेहाजी, मी तुम्हाला एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करतो. आपली आधी ओळख झाली, मग अजून जास्त ओळख झाली. आपण आता एकत्र काम करणार आहोत. आपल्याला बराच वेळ एकत्र एकमेकांसोबत काढायचा आहे. तेव्हा सॉरी, थँक्यू वगैरे सगळं बाजूला ठेवून मला आपल्या माणसासारखं ट्रीट केलं तर बरं. आणि पुढच्या गोष्टी त्याप्रमाणे सुरळीत होते. बाकी काय निघ. हे काय, तुमची चप्पल तुटली आहे? हो. आपण नवीन घ्यायला जाऊ. नाही नको, ऑलरेडी खूप उशीर झालाय. आपण कामाला सुरुवात करूया. आर यू शुअर? हो हो. या. हम आपके है कौन मूवी? त्या मूवी मधलं गाणं आहे ना, हम आपके है कौन. आज पहली बार कोई लड़की मेरी गाड़ी के फ्रंट सीट पर बैठी. हाँ, हम आपके कौन सा डायलॉग है? नाही, ते मी तुम्हाला सांगतोय. आज पहिल्यांदाच कोणी मुलगी माझ्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसली. हा परी बाळा, बोल. हॅलो आई, तू निघाली का घरी यायला? नाही बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, आज मी ऑफिस नंतर परांजपे वकिलांकडे जाणार आहे. ते एक्स्ट्रा काम करण्यासाठी मी तिथे आली. आई, त्यांच्याकडे कशाला जाते? मला नाही आवडत ते परांजपे काका. थँक्यू बेटा, मला सुद्धा तू खूप आवडतेस. एक मिनिट हा, आईला देतो. हा बाळा, बोल. हॅलो आई, मंडू काका मी इन्व्हेन्शन करतोय. इन्व्हेन्शन काय? मी हरवले होते ना, म्हणून मंडू काका असा बँड तयार करताय जो मी हातावर असा बँड घालेल. जर मी कुठे लांब गेले ना तर तिथे सायरन वाजेल. वू वू वू. वाह, छान. बाळा, तू बंडू काकांकडेच राहा. हा, मला यायला थोडा उशीर होईल. आणि इकडे. हॅलो नेहा, अगं तू काही काळजी करू नकोस, मी तिला जेवू घालीन. तुझं काम संपलं ना की तू ये. पण काकू, परी काय म्हणत होती? बंडू काका काही
इन्व्हेन्शन करताय? कसलं डोंगलाचं इन्व्हेन्शन? परी हरवल्याचं खूळ अजून डोक्यातनं गेलं नाहीये. म्हणजे कसला तो अलार्म वगैरे वाजेल असं काहीतरी करतो असं म्हणतायत. ते जाऊ दे, तू तुझं काम संपलं ना की मग ये. हो का, ठेवते. नेहाजी, पहिला गिअर महत्वाचा. म्हणजे मी गाडी शिकत असताना शिकलो. गाडीचा पहिला गिअर आहे ना, हा खूप महत्वाचा असतो. पहिल्या गिअरमध्ये गाडी बंद न पडता जर स्मूथली चालवता आली तर मग पुढचा प्रवास सुसाटच होणार. तुमचा आज माझ्याबरोबर कामाचा पहिला दिवस आणि गोष्टी हळूहळू सुरळीत व्हायला लागल्या. अशाच प्रकारे सगळं जुळून येणार. अरे सोड ना यार यश, आता संपलाय दिवस, जाऊन आपण घरी. मला कंटाळा आलाय रे. झालं, गेली ती त्या 50 बरोबर न सांगता. सगळं झालं, चिडचिड केली, संपला ना विषय. विनाकारण का चिडली? माझी चूक झाली असते आणि ती चिडली असते ना, मी समजू शकलो असतो. विनाकारण का चिडली माझ्यावर? अरे सोड ना पण आता विषय. चिडली विनाकारण. हे बघा, एखाद्या माणसावरती आपण विनाकारण कधी चिडतो? जेव्हा ती व्यक्ती आपली हक्काची असते, आपला तिच्यावरती हक्क असतो, तेव्हा आपण चिडतो. तसं झालं असेल आता. जसं की म्हणजे नाही का, आता जसं की नाही का, म्हणजे जसं आपली एखादी डील जेव्हा फिसकटते किंवा आपला लॉस होतो, तेव्हा तुझी चूक नसताना मी तुझ्यावर चिडतो. करेक्ट. बरं झालं तूच तुझ्या तोंडाने बोललास. चिडतोस की नाही माझ्यावरती हक्काचं समजून, माझी चूक नसताना चिडतोस ना? मग तसंच झालं असेल ना. आपण एक मिनिट, जेव्हा तू माझ्यावरती माझी चूक नसताना चिडतो तेव्हा मी काय करतो? तू मला एखाद्या महागड्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन जातो किंवा वी फ्लाय समवेअर. आणि आपण काय केलं? तू हक्काचा आहे समजून ती तुझ्यावरती चिडली आणि तू काय केलं? उलटा चिडलास. इथे येऊन धुसफूस करतोयस. अरे कमाल झाली. समजून घ्यायला हवं होतंस तू तिला. चुकलास तू यश, चुकलायस. बरोबर आहे. अरे बरोबर नाही, चुकलायस तू. अरे तुझं बरोबर आहे असं म्हणतोय मी. हा, असं बघायला नको होतं यार. मग हक्काचा माणूस आहे. मग तुला एक सांगू समीर, काय असतं तिच्या प्रेमात? तू वाटतोस तितका बावळट नाहीस. घरी जाऊया, उशीर झालाय. चल. हक्काचा माणूस आहेस यार तू. कशी कळी खुलली बघा हक्काच्या माणसाची. म्हणजे काय हक्काच्या माणसाची कळी खुलली? म्हणजे मी तुला सांगितलं की ती काही तुझ्यावरती मुद्दाम चिडली नाहीये, हक्काचा माणूस आहेस असं समजून चिडलीये. म्हणल्यानंतर जी काही स्माईल आलीये त्याला म्हणतात कळी खुलणं. का छान निसर्ग आहे म्हणून खुश आहे मी, कळलं का? एवढ्या देशा परदेशात आपण फिरलो तेव्हा नाही कधी तुला निसर्गाचा लुत्फ घ्यावा असा वाटला? आज बरा मूड झाला. हक्काचा माणूस, हक्काचा माणूस. वन ट्रॅक माइंड आहेस ना तू. तुला ना आता एक मी टास्क देतो, ओके? 10 मिनिटं शांत राहायचं, कोणाशी काही बोलायचं नाही. अरे पापाजी, तोडा कोई हक्काचा माणूस असी असे? 10 मिनिटं कोणाशीच बोलायचं नाही, शांत बसायचं. ऍक्च्युली मला ना एक सल्ला हवा होता. पापाजी, मैंने ना 10 मिनिटाचा टास्क फॉलो करी असी. पंजाबीत पण टास्कच म्हणतात, टास्क नाही. असं बरं, ते विसर टास्क. आता ऐक, मला एक सल्ला हवा होता. मी काय म्हणतो, म्हणजे मी तिचा हक्काचा माणूस आहे म्हणून ती माझ्यावर चिडली आहे वगैरे सगळं करेक्ट आहे, पण तरी सुद्धा असं बोलणं नीट झालं नाहीये ना. म्हणजे कळायला मार्ग नाहीये की नक्की प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे जर प्रॉब्लेम कळला तर मी काहीतरी मदत करू शकेन ऍज अ फ्रेंड. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे?
अरे झाले 10 मिनिटं, बोल आता. अरे पापा जी तेन देखी ऐसी मैंने सल्ला नु वास्ते 10 मिनिट टाइम आगे बढ़ी ऐसी. देखी असी. आता बोल माझ्याशी, बोल. ऐकणार आहेस? फोन कर तिला. फोन कशाला? अरे फोन कर यार, आणि काही घडलंच नाही असं दाखव. विचार जरा, चौकशी कर बस. त्याने काय होईल? त्याने असं होईल, ती काही तुझ्यावरती मुद्दाम चिडली नव्हती, मग ती नॉर्मल बोलेल. मग ती नॉर्मल बोलते म्हटल्यानंतर तूही नॉर्मल बोलशील. मग तुम्ही दोघंही नॉर्मल बोलतायत म्हटल्यानंतर जो काही तुला सिरियसली त्रास होतोय तोही नॉर्मल लाईन झालं ना. इतकी वर्ष मी ओळखतोय तुला समीर, पण तुझं खरं टॅलेंट ना आज लक्षात येत आहे माझ्या. फोन कर. काय झालं? कट केला फोन. अरे मग एवढं तोंड पाडायला काय झालं? हक्काचा माणूस आहेस यार. हक्काच्या माणसाचा फोन आपण कट करतोच ना. परत कर. परत कशाला? हो, तू मला ना परत सल्ला विचारू नको. बरं ठीक आहे, करतो. हा कर मग. हा यश, बोल. हाय, कशी आहेस? मी बरी आहे, बोल ना. अगं काय नाही, आज तू अशी अचानक निघून गेलीस. आपलं काही बोलणंही झालं नाही म्हणून म्हटलं विचारावं. इज एव्हरीथिंग ओके? मैत्रिणीच्या वाढदिवसाला आलीये. इथे यायचं होतं ना, म्हणून लवकर निघाले. अच्छा अच्छा अच्छा. बाकी सगळं नॉर्मल ना, म्हणजे ओके ना? हो. हा, गुड गुड. तू एन्जॉय कर बर्थडे पार्टी. आणि मैत्रिणीला माझ्याकडनंही विश कर प्लीज. फ्री झालीस की फोन कर, मग बोलू. हो, करते. ठेवते. काय म्हणाली? काय नंतर फ्री झाल्यावर फोन करते. अरे ते तर तू म्हणाला, ती काय म्हणाली? त्याच्यावरच ती हो असं म्हणाली. म्हणजे मैत्रिणीकडे गेली एका बर्थडे पार्टी. म्हणजे सगळं नॉर्मल आहे ना. हा मग झालं, दोघीच टेन्शन घेतो यार तू. हे बघ, हक्काचा माणूस आहेस एवढं लक्षात ठेव. तुझ्यावरती ती चिडणार, कधी कधी बोलेल, आपण लक्ष द्यायचं नाही. आपण मनात एकच गोष्ट ठेवायची, आपण हक्काचे माणसं आहोत. यशचा फोन होता का? हो. नेहाची काळजी करू नका, मीही आपल्या भेटी छुप्या ठेवेन. मलाही आवडेल आपल्या ह्या भेटी सिक्रेट ठेवायला. मी त्यासाठी खोटं नाही बोलले. मी खोटं बोलले की मला माहिती आहे यशला माझी खूप काळजी आहे, आणि जर त्याला कळलं की मला पैशांची गरज आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे पार्ट टाइम काम करते, तर त्याला खूप वाईट वाटेल आणि मग तो मला मदत करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्याच्याने नाही झालं तर तो सरांना सांगेल, म्हणून मी त्याला नाही सांगितलं. खोटं बोलली नेहा? खोटं बोलली?